विद्यार्थी मित्रो, मागच्या पिरियडला आपण नियंत्रण कक्षा हे संघटनेचं महत्त्वाचं तत्व याबद्दल चर्चा केलेली होती. त्याच्या पुढचं संघटनेचं जे तत्व आहे, प्रिन्सिपल आहे, ते आज्ञाकारक सत्तेची एकता. आज्ञाकारक सत्तेची एकता, युनिटी ऑफ कमांड. अर्थात हे जे तत्व आहे ते प्रशासनामध्ये आज्ञाची एकता हे अत्यंत महत्त्वाचं तत्व मानलं जातं. जेवढं अधिकार पद परंपरा हे तत्व संघटनेमध्ये किंवा प्रशासनामध्ये महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्व याही तत्वाला मानलं जातं. अर्थात ज्या संघटनेत पदसोपान तत्व आहे त्या संघटनेत आज्ञेची एकता हे तत्व निश्चितपणे स्वीकारावंच लागतं, किंबहुना ते असतंच. संघटनेतील एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आदेश मिळणे यास आज्ञाकारक सत्तेची एकता किंवा अनैक्य असंही म्हटलं जातं. सामान्यतः आदेश किंवा आज्ञा या एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाव्यात. म्हणजे त्या आदेशाची जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थितपणे करता येऊ शकते. कनिष्ठ सेवकांच्यात त्यावेळेला कोणताही गोंधळ निर्माण होत नाही. सर्व कनिष्ठ मग त्या वरिष्ठ सेवकाचे आदेशाचे पालन अगदी व्यवस्थितपणे तंतोततपणे पाळू शकतात. त्यामुळे प्रशासनात आणि प्रशासनाच्या कार्यात जर एकवाक्यता आणि सातत्य हे जर निर्माण करायचं असेल तर हे तत्व फार महत्त्वाचं आहे. साधारणतः लष्करी प्रशासनात अधिनैक्य या तत्वाला विशेष महत्त्व दिलं जातं. सैन्यात आदेश देणे आणि त्या आदेशाची कडक रीतीने पालन होणे यास अत्यंत महत्त्व दिलं जात असतं. त्या मानाने नागरी सेवेत अधिनैक्याला किंवा या तत्वाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सैन्य दलात या तत्वाला विशेष महत्त्व आहे. नागरी सेवेच्या प्रशासनात कनिष्ठ सेवकात एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आज्ञा मिळणं फार महत्त्वाचं मानलं जातं. आज आधुनिक काळात प्रत्येक कर्मचाऱ्याला महत्त्वाची अशी उत्तरदायित्वाची भूमिका बजावावी लागत असते. मग तो वरिष्ठ कर्मचारी असो किंवा कनिष्ठ कर्मचारी असो, त्याला आपल्या कामाचं एक चांगलं सातत्य ठेवायचं असेल, कार्यक्षमता वाढवायची असेल, प्रशासनाची गती ही जर वाढवायची असेल तर आज्ञा स्वीकारणं आणि आज्ञा देणं या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या मानाव्या लागतात. काही प्रशासकीय विचारवंतांनी या तत्वाचा खरोखर पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने हेनरी फियाल यांनी आज्ञाकारक सत्तेच्या एकवाक्यतेचा मोठा पुरस्कार केलेला दिसून येतो. त्यांच्या मते संघटनेतील कर्मचाऱ्याला केवळ एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश किंवा आज्ञा मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यालाच आज्ञाकारक सत्तेची एकता मानलं जातं. म्हणजे कनिष्ठांना एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाले पाहिजेत. त्याशिवाय खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे काम करायचं असेल, कोणताही गोंधळ किंवा कोणताही साशंकता मनात न घेता जी जबाबदारी पूर्ण करायची आहे ती जर व्यवस्थितपणे पूर्ण करायची असेल तर एकाच व्यक्तीकडून, एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपल्याला आदेश मिळाले पाहिजेत असं प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत असतं. लिथर गुलिक
प्रोफेसर प्रिफनर यांनी या तत्वाचा, आज्ञेच्या एकवाक्यतेच्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे, समर्थन केलेलं आहे. एकच आदेश मिळणे आणि त्या सेवकाने तो प्रामाणिकपणे जबाबदारीने पार पाडणे यास आज्ञेची एकवाक्यता असं म्हटलं जातं. कनिष्ठ कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून जर आदेश मिळाले तर साहजिकच प्रशासनात गोंधळ आणि अकार्यक्षमता निर्माण होईल. आपली जबाबदारी, आपलं कार्य टाळण्याची सवय निर्माण होईल. त्यामुळं एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला आदेश मिळाले पाहिजेत. कनिष्ठ सेवक हा एकाच वेळी 2 अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन कधीही करू शकत नाही. नो मॅन कॅन सर्व 2 मास्टर्स. तेव्हा संघटनेतील कर्मचाऱ्यांना एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळणं अत्यावश्यक आहे. आज्ञाकारक सत्तेची एकता या तत्वामुळं प्रशासनात संघर्ष, गोंधळ निर्माण होत नाही. सेवक वर्गात कार्याची जबाबदारी वाढते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याला कनिष्ठ सेवकावर पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणं हेही सुलभ होतं. अर्थात या तत्वामुळं प्रशासनात किंवा प्रशासकीय सिद्धांतात एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज्ञाकारक सत्तेची एकवाक्यता हे तत्व सर्व संघटनांना खरं तर लागू पडत नाही. कारण काही संघटनात आज्ञा देणाऱ्या वरिष्ठ शाखा एकापेक्षा जास्त असू शकतात. उदाहरणार्थ डॉक्टर आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक विभागीय समितीच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली कार्य करत असतो. तरी पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकाच्या आदेशाचे त्यांना पालन करावे लागते. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी प्रमुखाच्या नियंत्रणाखाली शिक्षण विस्तार अधिकारी कार्य करत असतात. तरी पण त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण अधिकाऱ्याच्या आदेशांचे पालन करावे लागते. अर्थात कामाचं आणि डिपार्टमेंटचं, खात्याचं स्वरूप पाहता यामध्ये वेगळंपण असलेलं आपल्याला दिसतं. आज्ञाकारक सत्तेची एकवाक्यता या तत्वाविषयी काही समस्या निर्माण होण्याचं कारण असं आहे की हे तत्व आदेश किंवा तांत्रिक आदेश यात फरक करत नाही. याविषयी हर्बर्ट सायमन यांनी असा पर्याय सुचवलेला आहे की जेव्हा 2 वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश येतात तेव्हा आदेशाच्या परस्पर विरोधी जर त्याचं स्वरूप असेल तर त्यापैकी एकच आदेश निश्चित असावा. म्हणजे कनिष्ठ सेवकांना आदेशाचे पालन करणे सुलभ व सोयीचे होईल. आदेशाची एकता हे तत्व आता आउटडेटेड झालेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे अशी टीका केली जाते. आधुनिक प्रशासनात सहाय्यक संस्थांची आणि विशेष तंत्र अधिकाऱ्यांची वाढ झालेली आणि त्यामुळं प्रशासनात आणि प्रशासनाच्या कार्यात अधिक गुंतागुंत निर्माण झालेली दिसून येते. कनिष्ठ पातळीवर सेवक वर्गाला वरिष्ठ अधिकारी आणि विशेष तज्ज्ञ यांच्या आदेशाचे पालन करावे लागते. शेकलर हडसन यांच्या मते आजच्या गुंतागुंतीच्या शासकीय प्रशासनात प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी केवळ एकच वरिष्ठ अधिकाऱ्याची आज्ञा असणे ही कल्पना निरुपयोगी व जुनी झालेली आहे. संघटनेतील साधारणतः विविध स्वरूपाच्या कार्यासाठी विविध स्वरूपाचे वरिष्ठ आणि विशेष तज्ज्ञ स्वीकारावे लागतात. त्यामुळं हे तत्व थोडंसं कमी पडत असलेलं असं त्यांचं मत आहे. अर्थात अनेक विचारवंतांनी आज्ञेच्या एकवाक्यता या तत्व स्वीकारताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते असं म्हटलेलं आहे. आदेश, आज्ञा देणारी व्यक्ती किंवा कार्यक्षम आणि प्रभावी व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती यांनी जर आदेश दिले तर त्याची पायमल्ली, त्याचं व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं. तसेच आदेश किंवा आज्ञा ही स्थिर आणि एकमुखी आणि सातत्याने चालणारी असावी लागते. म्हणजे प्रामुख्याने कनिष्ठ अधिकारी सेवक हा त्या आदेशाचं व्यवस्थितपणे पालन करू शकतात. थोडक्यात आज्ञा ही सातत्याने चालणारी प्रवाहित स्वरूपाची असावी लागते आणि तिचे पालन होऊन प्रशासन
यशस्वी होऊ शकतं. साधारणतः या सगळ्या विवेचनावर आज्ञेसंबंधी एकता हे तत्व हे आधारित असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पुढचं जे काही तत्व आहे तेही तत्व फार महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे कोऑर्डिनेशन, समन्वय, संयोजन. प्रशासनात याही तत्वाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. समन्वयाच्या तत्वाला सुसूत्रीकरण किंवा संयोजन असंही म्हटलं जातं. प्रत्येक संघटनेत समन्वयाचे तत्व हे आवश्यक आहे. प्रत्येक संघटनेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सेवक वर्गात मतभेद, संघर्ष होऊ शकतात आणि ते संघर्ष मिटवायचे असतील तर समन्वय हाच एकमेव मार्ग असतो. संघटनेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ सेवकात तसेच समान अधिकाऱ्यांच्या सेवकात संघर्ष, मतभेद, हेवेदावे, मत्सर, द्वेष इत्यादी दोष हे निर्माण होत असतात किंवा त्याची संभावना असते. तेव्हा सेवक वर्गात सहकार्य निर्माण करायचं असेल, सहयोग निर्माण करायचा असेल, सामंजस्य जर निर्माण करायचं असेल तर तो संघर्ष कमी करण्यासाठी समन्वयाशिवाय दुसरा मार्ग नाही. समन्वय म्हणजे केवळ सहकार्य नाही, कारण कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला केवळ सहकार्य करून भागत नाही तर वरिष्ठ आणि कनिष्ठ सेवक वर्गात प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना निर्माण झाली पाहिजे. परस्पराच्या सहकार्याने प्रशासनाचा जो हेतू आहे, ध्येय जे आहे ते साध्य करावे लागत असते. थोडक्यात संघटनेतील सेवक वर्गात संघर्ष कमी करून ऐक्याच्या भावनेनं आणि समान उद्दिष्ट करण्याच्या सामूहिक प्रयत्नानं ज्या वेळेला प्रशासन चालतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रशासनाला यशापर्यंत जायला कोणीही रोखू शकत नाही. तेव्हा समन्वय हे तत्व प्रशासनामध्ये फार महत्त्वाचं आहे. अर्थात फक्त प्रशासनामध्येच नाही तर वेगवेगळ्या प्रमंडळामध्ये म्हणजे लोकनिगमामध्ये, स्वतंत्र मंडळामध्ये, खाजगी उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या समन्वयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याच्या काही व्याख्या काही प्रशासकीय विचारवंतांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोफेसर L.D. व्हाईट यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की समन्वय म्हणजे अशी प्रक्रिया की जी संघटनेतील विभिन्न घटकातील संबंध अशा प्रकारे निश्चित केले जातात की ज्यायोगे ते स्वतंत्र घटक एकत्रितरित्या प्रभावीपणे कार्य करू शकतात. यांची ही व्याख्या अगदी व्यापक स्वरूपाची आणि सरळ, साधी, सोपी असलेली आपल्याला दिसते. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने वेगवेगळे जे प्रशासनामध्ये घटक असतात, विभाग असतात, त्या विभागामध्ये समन्वय निर्माण झाला पाहिजे. असे संबंध निर्माण झाले पाहिजेत की ज्यामुळं स्वतंत्र घटक एकत्र काम करण्यास प्रयत्न करतील किंवा त्यानुसार ते कार्यरत राहतील. म्हणजे वेगवेगळे विभाग असे निर्माण केले पाहिजेत की त्यामध्ये एकवाक्यता साहजिकच निर्माण झाली पाहिजे. टेरी या प्रशासकीय विचारवंतांना याबद्दलची व्याख्या सांगताना असं म्हटलेलं आहे की समन्वय म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था करणं की ज्यामुळे संघटनेच्या विविध घटकात किंवा वेगवेगळ्या विभागात किंवा त्यांच्या कार्यपद्धतीत, हालचालीत एकसूत्रता आली पाहिजे आणि प्रत्येक घटक संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त सहभागी झालं पाहिजे. तर प्रत्येक घटक प्रशासनातले जे असतात त्यांना एक विशिष्ट अशी जबाबदारी दिलेली असते. शेवटी संपूर्ण प्रशासनाचा एकच उद्देश असतो, जनकल्याण, देशहित. आणि त्या खात्याची ती जबाबदारी हिताची, संपूर्ण प्रशासनाच्या यशाची ती जी जबाबदारी आहे ती जर पूर्ण करायची असेल तर सगळ्यांनी मिळून एकमेकाच्या सहकार्यानं ती जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं प्रशासनाला यशापर्यंत पोहोचता येतं.
आणि या अनुषंगानं जर आपण या प्रशासनातल्या वेगवेगळ्या घटकाकडे जर बघितलं तर त्या सगळ्या घटकांचं एक सामंजस्य असलं पाहिजे. सगळ्यांची कार्यपद्धती एकमेकांना सहकार्य करण्याची असली पाहिजे. तर या अनुषंगानं टेरी या प्रशासकीय विचारवंतानं समन्वयाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. चार्ल्स वर्थ यांनी या तत्वाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी, प्रशासनाच्या किंवा संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी विविध घटकांमध्ये, विविध विभागामध्ये, विविध खात्यामध्ये सुसूत्रीकरण करणं म्हणजे समन्वय होय. आता कोऑर्डिनेशन अशी बाब आहे की एकमेकांच्या सहकार्यानं, एकमेकांच्या सहमतीनं प्रशासनामध्ये जी काही आव्हानं येतात, जे काही संघर्ष येतात, अडीअडचणी येतात, त्या सगळ्यांनी मिळून एका विशिष्ट अशा उद्देशानं, ध्येयानं सामोरं जाऊन त्या पूर्ण करण्याची मानसिकता प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक विभागातल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये, कर्मचाऱ्यांच्यामध्ये, सेवकांच्यामध्ये ती असली पाहिजे. म्हणजे मानसिकता ही सहकार्याची राहिली पाहिजे, एकमेकांना मदत करण्याची राहिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं संघटनेचं किंवा प्रशासनाचं उद्दिष्ट हे चांगल्या प्रकारे साध्य करता येतं. मिस मेरी पार्कर फॉलेट या प्रशासकीय विचारवंतांचं मत असं आहे की विशिष्ट परिस्थितीत संघटनेच्या सर्व घटकात परस्पर संबंध निश्चित करणे म्हणजे समन्वय होय. म्हणजे काही विशिष्ट अशा बाबतीत संघटनेतल्या अनेक जी काही जबाबदारी असतात त्या जबाबदारीच्या संदर्भात, निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रत्येक घटकामध्ये परस्पर संबंध निश्चित झाले पाहिजेत. मी श्रेष्ठ, तू श्रेष्ठ, कनिष्ठ अशी भावना न ठेवता टोटली त्या प्रशासनामध्ये किंवा त्या संघटनामध्ये जे काय ध्येय आहे त्या ध्येयासाठी सगळ्यांनी एकमुखानं एकमेकांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम हे एकमेकावर अवलंबून असतं आणि प्रशासनामध्ये अशी जर परिस्थिती असेल तर समन्वय फार गरजेचा आहे. F.A. निग्रो या विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की समन्वय म्हणजे संघटनेचे विविध भाग एकत्रितरित्या प्रभावीपणे अशा प्रकारे कार्य करतात की ज्यामध्ये संघर्ष, गुंतागुंत किंवा द्विरुक्ती राहत नाही. म्हणजे या तत्वामुळं प्रशासनामध्ये कोणत्याही पद्धतीचा संघर्ष, वादविवाद निर्माण होऊ शकत नाही. जर समन्वय असेल, ताळमेळ असेल, सगळ्यांच्यामध्ये एकवाक्यता जर असेल कामाच्या बाबतीत तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होत नाही. त्यासाठी वेगवेगळे भाग नेहमी एकत्रितरित्या काम प्रभावीपणे करू शकतात. वरील सर्व व्याख्यांचा जर आशय ध्यानात घेतला तर आपल्या ध्यानात येईल की संघटनेच्या विविध घटकातील संघर्ष, मतभेद कमी करून त्यांच्या कार्यात एकसूत्रता आणणे आणि संघटनेचे उद्दिष्ट सफल करणे हा या समन्वयाचा प्रधान हेतू आहे. प्रशासनामध्ये संघर्ष, मतभेद होतात, कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांचं माइंड, प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्य करण्याची पद्धत, प्रत्येक खात्याचं कार्य करण्याचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. तरीसुद्धा टोटली प्रशासनाचं उद्दिष्ट मात्र एक असतं. तर सगळ्यांनी हातात हात घालून एकमेकांच्या विचाराची कदर करून, एकमेकांच्या मतांचा विचार करून संघर्ष आणि मतभेद हे दूर केले पाहिजेत. ही जर मानसिकता प्रत्येक कर्मचाऱ्यां खात्यात जर असेल तर कधीही प्रशासनाला यशापासून रोखता येत नाही. म्हणून प्रशासनामध्ये या समन्वयाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. खरं तर प्रशासनात सुसूत्रता आणणं, एकसूत्रीपणा आणणं, सर्व घटकात परस्पर संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करणं, संघटनेतील संघर्ष हा जास्तीत जास्त टाळला पाहिजे,
ही भूमिका घेऊन जर सगळ्यांनी व्यवस्थितपणे संघटनेच्या प्रशासनाच्या यशासाठी जर प्रयत्न केला तर प्रशासन नेहमी यशस्वी होऊ शकतं. हेच या तत्त्वाचं ध्येय आणि तत्त्व असलेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः या समन्वयाचं जे काय प्रकार आहेत ते प्रकार आपण नंतरच्या पिरियडला बघूया. थँक्यू.